नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली बुद्धिमत्ताची सिरीज चालू झालेली आहे. आज आपल्याला RRB NTPC 2025 ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील 6 जून 2025ला झालेला शिफ्ट 2चा पेपर बघायचा आहे. पुढील संख्या आणि चिन्हांच्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्यानंतरच्या प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी फक्त डावीकडून उजवीकडे करावी. सर्व संख्या एक अंकी आहेत. काही संख्या आणि चिन्हांची मालिका दिलेली आहे. आपल्याला विचारलं आहे, अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या लगेच आधी एक संख्या आहे आणि लगेच नंतर एक चिन्ह आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात विचारलं आहे, 2 चिन्हे लागोपाठ पाहिजे आणि त्या चिन्हांच्या आधी एक संख्या पाहिजे. डावीकडून आपण बघत जाऊ. या ठिकाणी आहे. परत या ठिकाणी आहे. चिन्ह, त्याच्या पुढे एक चिन्ह आणि चिन्हाच्या मागे एक संख्या. संपूर्ण मालिकेमध्ये 2 ठिकाणी असं आहे. ऑप्शन नंबर 1. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार खालील 4 अक्षरसमूह जोड्यांपैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. कोणती अक्षरसमूह जोडी त्या गटात बसत नाही? खाली 4 ऑप्शन दिले आहेत, त्यातील आपल्याला गटात न बसणारा शोधायचा आहे. त्यांनी दिलेले अक्षरसमूह आधी आपण लिहून घेऊ. I, M, K, K, O, S, P, Q, I, L, P, N, R, G, K, I, M. आयचा संबंध के सोबत आहे. आयच्या पुढे 2 अल्फाबेट सोडले जे के तर येतो के. एमचा संबंध ओ सोबत आहे. एमच्या पुढे एन ओ 2 अल्फाबेट सोडले का येतो ओ. यसचा संबंध क्यू सोबत आहे. यस हा क्यूच्या मागचा लेटर आहे. क्यू आर यस म्हणजे इथे -2चं अंतर आहे. पी हा आपण आयच्या मागचा लेटर आहे. आय जे के एल एम एन ओ पी -7चं अंतर आहे इथे. एल आणि एन मध्ये एल एम एन 2चं अंतर आहे. पी क्यू आर इथे पण 2चं अंतर आहे. जी एच आय इथे पण 2चं अंतर आहे. के एल एम इथे पण 2चं अंतर आहे. म्हणजे पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये अल्फाबेट्समध्ये 2-2चं अंतर आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये हे अंतर -2 आणि -7चं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इथे गटात बसत नाही आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत गेटला 4-6-2-8 असे आणि टर्नला 3-5-6-7 असे कोड केले आहे. दिलेल्या सांकेतिक भाषेत टी कोड काय आहे? गेट आणि टर्न या दोन्ही शब्दांमध्ये टी हा कॉमन लेटर दिसतोय. तसंच मग या दोन्ही शब्दांसाठी जे सांकेतांक दिले आहे 4-6-2-8 आणि 3-5-6-7 या दोन्ही अंकांमध्ये 6 हा अंक कॉमन दिसतोय. म्हणजे टी सांकेतांक आहे 6. ऑप्शन नंबर 4. हा प्रश्न खाली दिलेल्या 5 3 अंकी संख्यांवर आधारित आहे. 910, 316, 525, 204, 303. जर सर्वात मोठ्या संख्येचा पहिला अंक सर्वात लहान संख्येच्या दुसऱ्या अंकात मिळवला तर काय परिणाम होईल? इथे सर्वात मोठी संख्या आहे 910. त्याचा पहिला अंक म्हणजे 9 हा सर्वात लहान संख्येच्या दुसऱ्या अंकात मिळवायचा आहे. सर्वात लहान संख्या आहे 204. त्याच्यातला दुसरा अंक म्हणजे 0. 9 आणि 0ची बेरीज काय येईल? ती असेल 9. ऑप्शन नंबर 2. जर वजा म्हणजे भागिले, भागिले म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे अधिक आणि अधिक म्हणजे वजा तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? सर्वात आधी आपण समीकरण लिहून घेऊ. 1568 वजा म्हणजे आहे भागिले 16 अधिक म्हणजे वजा 4 भागिले म्हणजे आहे गुणिले 5 आणि गुणिले म्हणजे आहे
अधिक 22. 16 एके 16, 16 नवे 144, 156 मधून 144 गेले 12 उरतील. 16 आठे 128, म्हणजे हे येईल 98 वजा 5 चोक 20 अधिक 22, म्हणजे 98 वजा 20 अधिक 22 झाले अधिक 2. 98 आणि 2 100. ऑप्शन नंबर 2. GV14चा संबंध LS5शी विशिष्ट प्रकारे आहे. त्याचप्रमाणे HQ5चा संबंध MN-4शी आहे. याच तर्कानुसार MG0चा संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी आहे? इथे अल्फाबेट न बघता फक्त आपण संख्या बघू. 14चा संबंध आहे 5 सोबत, 5चा संबंध आहे -4 सोबत, म्हणजे इथे 14 मधून 9 वजा केले तर येत आहे 5, 5 वजा 9 केले तर येतात -4. म्हणजे आता आपल्याला शून्याचा संबंध शोधण्यासाठी 0 वजा 9 करावे लागतील. ते येईल -9. -9 इथे ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसत आहे. फक्त ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. A, B, C, D, E आणि F एकाच इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यांवरती राहतात. इमारतीमधील सर्वात खालच्या मजल्याला 1 क्रमांक दिला आहे, त्याच्यावरील मजल्याला 2 क्रमांक आणि असेच सर्वात वरच्या मजल्याला 6 क्रमांक दिला आहे. सर्वात आधी आपण 6 मजले काढून घेऊ. 1 2 3 4 5 6. D आणि F ज्या मजल्यांवर राहतात त्या मजल्यांचा गुणाकार 10 आहे. 10चे अवयव इथे 5 गुणिले 2 म्हणजे 5 आणि 2 हे 2 अवयव पडतील. म्हणजे D आणि F पाचव्या आणि दुसऱ्या मजल्यावरती असे असतील किंवा F D असे असतील. C Eच्या लगेच वर राहतो, म्हणजे लागोपाठ 2 मजले आता फक्त 4 आणि 3 शिल्लक आहेत. C Eच्या वरती म्हणजे ते असं येईल. B आणि D ज्या मजल्यांवर राहतात त्या मजल्यांची बेरीज 11 आहे. पहिल्या केसमध्ये D 5व्या मजल्यावरती राहतो, याचा अर्थ आपल्याला B 6व्या मजल्यावरती घ्यावे लागेल. म्हणजे B आणि D 5 आणि 6ची बेरीज 11. दुसऱ्या केसमध्ये D आपण दुसऱ्या मजल्यावरती घेतलेला आहे. B सर्वात वरच्या मजल्यावर जरी घेतला तरी 6 आणि 2ची बेरीज 8च येते, त्यामुळे दुसरी केस इथे कॅन्सल होते. आता पहिल्या केसमध्ये उरलेल्या पहिल्या मजल्यावरती राहील A. त्यांनी विचारलं आहे A आणि E च्या दरम्यान किती लोक राहतात? A आणि E च्या दरम्यान फक्त F एकटाच राहतोय. ऑप्शन नंबर 2 1. दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरा. जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत दिसत असली तरी दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष विधानांमधून तार्किकदृष्ट्या अनुसरण करतो ते ठरवा. 3 विधाने दिलेली आहेत. आधी आपण डायग्राम काढून घेऊ. सर्व खेकडे टाय आहेत. सर्व खेकडे टाय. काही टाय खूर आहेत. काही टाय खूर आहेत. काही खूर व्हेंट आहेत. काही खूर व्हेंट. यामध्ये अजून एक डायग्राम तयार होईल, ती आपण या बाजूला काढून घेऊ. सर्व खेकडे टाय आहेत. सर्व खेकडे टाय. काही टाय खूर आहेत. काही टाय खूर असं पण येऊ शकतं.
काही खूर व्हेंट आहेत, काही खूर व्हेंट असं पण येऊ शकतं. याला मी 1 नंबर देतो, याला 2 नंबर देतो. निष्कर्ष बघू आता. पहिला निष्कर्ष आहे, काही व्हेंट खेकडे आहेत. पहिल्या डायग्राममध्ये व्हेंट आणि खेकड्यांचा काहीच संबंध नाही आहे. आणि दुसऱ्या डायग्राममध्ये व्हेंट आणि खेकड्यांचा संबंध इथे येऊ शकतो. पण पहिल्या डायग्राममध्ये संबंध नसल्यामुळे आपण फिक्स सांगू शकत नाही काही व्हेंट खेकडे आहेत. त्यामुळे पहिलं निष्कर्ष चुकीचं ठरतं. आता दुसरा निष्कर्ष बघू. काही खूर खेकडे आहेत. पहिल्या डायग्राममध्ये खेकडे आणि खूर यांचा संबंध येत नाही. दुसऱ्या डायग्राममध्ये खेकडे आणि खूर यांचा संबंध इथे आपण म्हणू शकतो. पण परत मगासारखंच पहिल्या डायग्राममध्ये संबंध येत नसल्यामुळे इथे पण आपण काही खूर खेकडे आहेत हे फिक्स सांगू शकत नाही. त्यामुळे दोन्ही निष्कर्ष इथे सत्य आहे असे आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे निष्कर्ष 1 किंवा 2 दोन्हीपैकी कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही, हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. इंग्रजी वर्णानुक्रमेवर आधारित खालीलपैकी 4 अक्षरसमूह जोड्यांपैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. कोणती अक्षरसमूह जोडी त्या गटाशी संबंधित नाही? 4 ऑप्शन्सपैकी एक गटात न बसणारा आपल्याला विचारलेला आहे. पहिल्या जोडीमध्ये दिसतंय AB लगतचे लेटर्स आहे. त्याच्यापुढे CDE 3 लेटर सोडलेले आहे. पुढे FG. तिसऱ्या जोडीमध्ये बघू IJ लगतचे अक्षर आहेत. पुढे KLM 3 लेटर सोडलेले आहे. त्याच्यापुढे NO. चौथ्या जोडीमध्ये EF हे लगतचे लेटर्स आहेत. GHI सोडलेले आहे आणि JK. जर दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघितलं तर MJ हे लगतचे ऑप्शन्स येत नाही आहे. त्यामुळे PK आणि MJ हा ऑप्शन गटात न बसणारा ठरतोय. तन्वीर बिंदू B पासून पश्चिमेकडे 2 किलोमीटर गाडी चालवतो. इथे आपण B बिंदू घेऊ. पश्चिमेकडे म्हणजे या दिशेला 2 किलोमीटर. त्यानंतर तो उजवीकडे वळतो. त्याच्या उजवीकडे म्हणजे तो वरती जाईल. आपण डायग्राम खाली घेऊ थोडे. इथे आपण B बिंदू घेऊ. पश्चिमेकडे 2 किलोमीटर गाडी चालवतो. पश्चिमेकडे म्हणजे या दिशेला 2 किलोमीटर. त्यानंतर तो उजवीकडे वळतो. 4 किलोमीटर गाडी चालवतो. त्याच्या उजवीकडे म्हणजे तो वरती जाईल 4 किलोमीटर. डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर गाडी चालवतो. परत डावीकडे 5 किलोमीटर. त्यानंतर तो उजवीकडे वळतो आणि 3 किलोमीटर गाडी चालवतो. पुन्हा उजवीकडे 3 किलोमीटर. तो शेवटचे उजवीकडे वळतो 7 किलोमीटर गाडी चालवतो. त्याच्या उजवीकडे म्हणजे आता तो इकडे येईल 7 किलोमीटर. आणि बिंदू P वर थांबतो. म्हणजे इथे आहे बिंदू P. बिंदू B वर पोहोचण्यासाठी त्याला किती दूर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी लागेल? P वरून बिंदू B वर येण्यासाठी त्याला खालच्या दिशेला म्हणजे दक्षिण दिशेला यावं लागेल. आणि अंतर असेल हे 3 किलोमीटर आणि हे 4 किलोमीटर. टोटल 7 किलोमीटर त्याला दक्षिणेकडे यावं लागेल. ऑप्शन नंबर 2. 7 लोक IJKLOP आणि Q एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. 7 लोक आपण काढून घेऊ. 1 2 3 4 5 6 7. उत्तरेकडे तोंड करून म्हणजे या दिशेला. Qच्या डावीकडे फक्त J बसलेला आहे. फक्त J म्हणजे J कडेला आहे. Qच्या डावीकडे म्हणजे Q इथे. J आणि I यांच्यामध्ये फक्त 4 लोक बसले आहेत. J आणि I मध्ये 4 लोक म्हणजे Jच्या पुढे 4 लोक सोडून इथे येईल I. P आणि K यांच्यामध्ये फक्त O बसलेला आहे. म्हणजे POK हे तिघे लागोपाठ येतील. यांची पोझिशन एकतर अशी असेल किंवा
KOP अशी असेल. P हा आयचा तात्काळ शेजारी नाही. पहिल्या केसमध्ये P हा आयचा तात्काळ शेजारी येत नाही आहे. दुसऱ्या केसमध्ये बघितलं तर P हा आयचा तात्काळ शेजारी असेल, त्यामुळे दुसरी केस इथे कॅन्सल होईल. आता पहिल्या केसमध्ये उरलेला आहे L, तो इथे शेवटी येईल. रांगेच्या अगदी उजव्या टोकाला कोण बसलेला आहे? उजव्या टोकाला म्हणजे या बाजूला L बसलेला आहे. ऑप्शन नंबर 3. खाली दिलेल्या जोड्यांच्या 2 संचांप्रमाणेच नमुना पाळणारी जोडी निवडा. दोन्ही जोड्या समान नमुन्याचे अनुसरण करतात. पहिली जोडी दिली आहे ZILARO, दुसरी आहे GRZTIA. यांनी दिलेल्या जोड्यांचा संबंध आधी आपण समजून घेऊ. पहिली जोडी आहे ZILARO, दुसरी आहे GRZTIA. इथे बघितलं तर विरुद्ध अक्षरांचा संबंध या जोड्यांमध्ये दिसून येतोय. झेडचा संबंध ए सोबत आहे, झेडच्या विरुद्ध ए. आयचा संबंध आर सोबत आहे, आयच्या विरुद्ध आर. एलचा संबंध ओ सोबत आहे, एलच्या विरुद्ध ओ. असंच जीचा संबंध टी सोबत आहे, जीच्या विरुद्ध टी. आरचा संबंध आय सोबत, परत आरचा संबंध आय. झेडचा संबंध ए सोबत, परत झेडचा संबंध ए सोबत. मग या 4 ऑप्शन्सपैकी आपल्याला विरुद्ध लेटरचा संबंध असलेली जोडी शोधायची आहे. पहिली जोडी आहे XMS CNH. एक्सचा संबंध सी सोबत, एक्सच्या विरुद्ध लेटर आहे सी. एमचा संबंध एन सोबत, एमच्या विरुद्ध लेटर आहे एन. एसचा संबंध एच सोबत, एचच्या विरुद्ध लेटर आहे एच. म्हणजे इथे पहिलाच ऑप्शन आपला प्रश्नाचं उत्तर येतोय. RWKA हे इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार TULZ संबंधित आहे. त्याचप्रमाणे VSMY हे XQNX संबंधित आहे. याच तर्कानुसार दिलेल्या पर्यायांपैकी कशाशी ZOOW संबंधित आहे? त्यांनी दिलेल्या अक्षरांचा संबंध आधी समजून घेऊ. RWKA त्याचा संबंध आहे TULZ. आरचा संबंध आहे टी सोबत, आरच्या पुढे दुसरा लेटर टी. डब्ल्यूचा संबंध आहे यू सोबत, डब्ल्यूचा मागचा दुसरा लेटर यू. केचा संबंध आहे एल सोबत, केच्या लगेच पुढचा लेटर एल. एचा संबंध आहे झेड सोबत, एच्या लगेच मागचा लेटर झेड. 2 + 2 1 + 1 अशा प्रकारे RWKAचा संबंध दिसतोय आपल्याला. आपण VSMY साठी पण चेक करून घेऊ. VSMY त्याचा संबंध XQNX. व्हीच्या पुढचा दुसरा लेटर एक्स, एसच्या मागचा दुसरा लेटर क्यू. एमच्या पुढचा एक लेटर एन, वायच्या मागचा एक लेटर एक्स. इथे पण 2 + 2 1 + 1 अशा प्रकारे सिरीज चाललेली आहे. आता ZOOWचा संबंध शोधायचा आहे. ZOOW. झेडच्या पुढे दुसरा लेटर बी, ओच्या मागचा दुसरा लेटर, ओच्या मागचा दुसरा लेटर आहे एम. ओच्या पुढचा पहिला लेटर, ओच्या पुढचा पहिला लेटर पी. डब्ल्यूच्या मागचा एक लेटर व्ही. BMPV असं उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय. BMPV ऑप्शन नंबर 1.
खालीलपैकी कोणत्या अक्षरसमूहांनी हॅश आणि पर्सेंटेज यांची जागा घ्यावी म्हणजे त्याच्या डाव्या बाजूकडील अक्षरसमूहाच्या जोडीमध्ये असलेले स्वरूप आणि संबंध हे त्याच्या उजव्या बाजूकडील अक्षरसमूहाच्या जोडीप्रमाणेच असतील. त्यांनी दिलेले अक्षरसमूह आधी आपण लिहून घेऊ. आर एन डी क्यू आर एक्स. पहिला ऑप्शन आहे पी क्यू सी वाय वाय पी. लेटर्समधलं अंतर चेक करू. पीचा संबंध आहे आर सोबत. पीच्या पुढे 2 नंबरला येतोय आर. क्यूचा संबंध वाय सोबत आहे. क्यूच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8 नंबरला येतोय वाय. म्हणजे इथे पहिल्या ऑप्शनमध्ये सिरीज मॅच होत नाही आहे. पहिला ऑप्शन कॅन्सल. दुसऱ्या ऑप्शनसाठी चेक करू. एम क्यू बी एफ एफ टी. एमचा संबंध आर सोबत आहे. एमच्या पुढे 1 2 3 4 5 नंबरला आहे आर. क्यूचा संबंध एफ सोबत आहे. क्यूच्या मागे येतोय एफ. क्यूच्या मागे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 नंबरला येतो एफ. म्हणजे इथे सुद्धा सिरीज मॅच होत नाही आहे. दुसरा ऑप्शन कॅन्सल. तिसऱ्या ऑप्शनसाठी आता चेक करू. पी एम बी एस एस झेड. पीचा संबंध आहे आर सोबत. पीच्या पुढे दुसरा लेटर आहे आर. क्यूचा संबंध आहे एस सोबत. क्यूच्या पुढे 1 2 दुसरा लेटर आहे एस. म्हणजे इथे कदाचित सिरीज मॅच होईल. एमसाठी चेक करू. एमच्या पुढे लगेच पहिलाच लेटर आहे एन. आरच्या पुढे लगेच पहिला लेटर आहे आर. बीचा संबंध चेक करू. बीच्या पुढे सी डी 2 नंबरला आहे डी. एक्सचा संबंध झेड सोबत. एक्सच्या पुढे 1 2 नंबरला आहे झेड. 2 1 2 इथे सिरीज मॅच झालेली आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हॅश बरोबर पी एम बी आणि पर्सेंटेज बरोबर एस एस झेड हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालील संख्या आणि चिन्ह मालिका पहा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. गणना फक्त डावीकडून उजवीकडे केली जाईल. सर्व संख्या एक अंकी संख्या आहेत. संख्या आणि चिन्ह मालिका दिलेली आहे. विचारलेलं आहे अशा किती संख्या आहेत ज्यांच्या लगेच आधी एक संख्या आणि लगेच नंतर देखील एक संख्या आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला 3 संख्या लागोपाठ शोधायच्या आहे. डावीकडून बघत जाऊ. 5 5 8 7 5 8 2 6 2 या ठिकाणी आहे. पुढे 3 8 1 या ठिकाणी आहे. पूर्ण मालिकेमध्ये 2 ठिकाणे आहे की जिथे संख्येच्या आधी लगेच एक संख्या आणि संख्येच्या पुढे लगेच एक संख्या आहे. ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर असेल. 8 5 6 9 1 4 2 या संख्येतील प्रत्येक अंक डावीकडून उजवीकडे उतरत्या क्रमाने मांडल्यास त्यानंतर मूळ संख्येशी तुलना केल्यास नवीन तयार झालेल्या संख्येत किती अंकांचे स्थान अपरिवर्तित राहील. आधी आपण संख्या जशीच्या तशी लिहून घेऊ. 8 5 6 9 1 4 2. आता उतरत्या क्रमाने मांडू. 9 8 7 नाही आहे 6 5 4 3 नाही आहे 2 1. यामध्ये फक्त 6 अंक असा आहे ज्याचे स्थान बदललेले नाही आहे. म्हणजे एक संख्या अशी आहे ज्याचे स्थान अपरिवर्तित राहील. ऑप्शन नंबर 1. पियुषचा त्याच्या वर्गात वरून 24वा आणि खालून 55वा क्रमांक आहे. त्याच्या वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत. वरून 24वा आणि खालून 55वा क्रमांक आहे.
म्हणजे खालून त्याच्या आधी 54 विद्यार्थी आहेत, वरून मोजल्यावर 24 क्रमांक त्याचा आणि खालून 54 विद्यार्थी बाकीचे उरलेले, असे टोटल त्याच्या वर्गात 54 आणि 24 मिळून 4 आणि 4 8, 5 आणि 2 7, एकूण 78 विद्यार्थी आहेत. ऑप्शन नंबर 1. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ब्रेव्हला 29317 असे आणि वायबरला 38792 असे सांकेतिक केले जाते. दिलेल्या सांकेतिक भाषेत ए साठी कोणता संकेत आहे? ब्रेव्ह आणि वायबर या दोन शब्दांमध्ये बी, आर, व्ही, ई हे 4 लेटर आपल्याला कॉमन दिसत आहेत. आपल्याला ए साठी कोणता संकेत आहे ते विचारलेलं आहे. ए हा लेटर फक्त ब्रेव्ह या शब्दामध्ये आहे, म्हणजे आपल्याला असा संकेत शोधावा लागेल जो ब्रेव्ह या शब्दाच्या सांकेतांकामध्ये असेल पण वायबर या शब्दाच्या सांकेतांकामध्ये नसेल. 2 ही संख्या जर बघितली तर दोन्ही शब्दांच्या सांकेतांकामध्ये आहे. 9 ही संख्या देखील दोन्ही शब्दांच्या सांकेतांकामध्ये आहे. 3 ही संख्या देखील आहे आणि 7 ही संख्या देखील आहे. 1 ही अशी संख्या आहे जी फक्त ब्रेव्ह या शब्दाच्या संकेतामध्ये आहे, म्हणजे ए साठीचा संकेतांक आहे 1. ऑप्शन नंबर 3. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ब्लूला 4628 आणि लोडला 3567 असे सांकेतिक केले जाते. दिलेल्या सांकेतिक भाषेत एलचा संकेतांक काय आहे? ब्लू आणि लोड या दोन्ही शब्दामध्ये एल हा लेटर कॉमन आहे. मग एल लेटरसाठी संकेतांक शोधण्यासाठी आपल्याला 4628 आणि 3567 यातील कॉमन जो अंक आहे तो घ्यावा लागेल. म्हणजेच 6 इथं कॉमन दिसतोय, म्हणजे एलसाठीचा संकेत झाला 6. ऑप्शन नंबर 2. खाली संख्यांचे 2 संच दिले आहेत. संख्यांच्या प्रत्येक संचामध्ये पहिल्या संख्येवर विशिष्ट गणितीय क्रिया केल्यास दुसरी संख्या मिळते. त्याचप्रमाणे दुसऱ्या संख्येवर विशिष्ट गणितीय क्रिया केल्यास तिसरी संख्या मिळते आणि असेच पुढे. दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय प्रश्नातील क्रियांच्या समान संचाचे अनुकरण करतो? टीप दिलेली आहे. 2-3 अंकी संख्यांना क्रिया करण्यासाठी वैयक्तिक अंकात विभागता येत नाही. जसं की 37 नंतर 10 येत असेल तर क्रिया 3 अधिक 7 असू शकत नाही, कारण 2 अंकी संख्या वैयक्तिक अंकात विभागली जाऊ शकत नाही. 2 संच दिलेले आहेत. 14, 15, 20, 40, 19, 20, 25, 50. इथे असं दिसतंय 14 अधिक 1 15, 15 अधिक 5 20, 20 गुणिले 2 40. तसंच पुढच्या संचामध्ये पण दिसतंय 19 अधिक 1 20, 20 अधिक 5 25, 25 गुणिले 2 50. याप्रमाणे आपल्याला या 4 ऑप्शनपैकी एक संच शोधायचा आहे. पहिला ऑप्शन बघू. 7 अधिक 1 8 पाहिजे होतं, पहिला ऑप्शन चुकीचा आहे. दुसरं ऑप्शन बघू. 8 अधिक 1 9 पाहिजे होतं, दुसरा ऑप्शन पण चुकीचा आहे. तिसरा ऑप्शन बघू. 5 अधिक 1 6, 6 अधिक 5 11, 11 गुणिले 2 22. तिसरा ऑप्शन इथे बरोबर दिसतोय. चौथा ऑप्शन पण पाहून घेऊ. 3 अधिक 1 4, 4 अधिक 5 9, 9 गुणिले 2 18 पाहिजे होतं, इथे 14 दिसतोय. त्यामुळे चौथा ऑप्शनसुद्धा चुकीचा आहे. राजू बिंदू ए पासून पश्चिमेकडे 9 किलोमीटर गाडी चालवतो. इथे आपण ए बिंदू घेऊ. ए पासून पश्चिमेकडे 9 किलोमीटर. त्यानंतर तो डावीकडे वळतो, 7 किलोमीटर गाडी चालवतो. त्याच्या डावीकडे म्हणजे इकडे वळेल 7 किलोमीटर. पुन्हा डावीकडे वळतो आणि 11 किलोमीटर गाडी चालवतो. डावीकडे म्हटल्यावर इकडे वळेल 11 किलोमीटर. त्यानंतर तो डावीकडे वळतो आणि 13 किलोमीटर गाडी चालवतो. परत डावीकडे 13 किलोमीटर.
शेवटी तो डावीकडे वळतो, 2 किलोमीटर गाडी चालवतो. परत डावीकडे म्हणजे तो इकडे वळेल 2 किलोमीटर आणि बिंदू Pवर थांबतो. इथे आहे बिंदू P. बिंदू Aवर पोहोचण्यासाठी त्याला किती दूर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी लागेल? हे अंतर 11 किलोमीटर आहे, हे अंतर 9 किलोमीटर आहे आणि हे अंतर 2 किलोमीटर आहे. याचा अर्थ P आणि A हे दोन्ही पॉईंट एका लाईनमध्ये आहेत. P पासून A कडे जाण्यासाठी त्याला या दिशेला म्हणजे दक्षिणेकडे यावं लागेल आणि अंतर असेल हे 13 किलोमीटर वजा हे 7 किलोमीटर, 13 वजा 7 6 किलोमीटर त्याला दक्षिणेकडे जावं लागेल. ऑप्शन नंबर 3. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 801, 800, 797, 792, 785 प्रश्नचिन्ह. इथे दिसतंय 801 मधून 1 वजा केला 800 आलं. 800 मधून 3 वजा केले 797 आलं. 797 मधून 5 वजा केले तर 792 आलं. 792 मधून 7 वजा केले 785 आलं. म्हणजे इथे वजाबाकी 2-2 ने वाढत चालली आहे. आता आपल्याला 785 मधून 9 वजा करावे लागतील. 785 वजा 9 776 येईल. ऑप्शन नंबर 3. MNOPY आणि Z एकाच इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यांवर राहतात. इमारतीमधील सर्वात खालच्या मजल्याला 1 क्रमांक दिला आहे. त्याच्या वरील मजल्याला 2 क्रमांक आणि असेच सर्वात वरच्या मजल्याला 6 क्रमांक दिला आहे. आपण आधी 1 ते 6 मजले काढून घेऊ. 1 2 3 4 5 6. O हा क्रमांक 4 वर राहतो. 4 वरती आला O. O आणि P यांच्या दरम्यान फक्त 2 लोक राहतात. O आणि P दरम्यान 2 म्हणजे पहिल्या मजल्यावरती येईल P. O आणि N यांच्या दरम्यान फक्त M राहतो. O आणि N यांच्या दरम्यान M म्हणजे इथे N आणि त्या दोघांच्या मध्ये M असं येऊ शकतं किंवा 6व्या मजल्यावरती N, 4थ्यावरती O आणि या दोघांमध्ये M असं येऊ शकतं. Y हा Oच्या तात्काळ खाली राहतो. पहिल्या केसमध्ये Oच्या तात्काळ खाली M येतोय. दुसऱ्या केसमध्ये Oच्या तात्काळ खाली आपल्याला Y घेता येईल इथे. म्हणजे इथे पहिली केस कॅन्सल झाली. दुसरी केस बघू फक्त. तर कोण मजला क्रमांक 2 वर राहतो. 2 वरती आता उरलेला Z एकटा उरलेला आहे. Z मजला क्रमांक 2 वरती असेल. ऑप्शन नंबर 4. F हा G चा भाऊ आहे. F हा भाऊ आहे G चा. G ही H ची पत्नी आहे. G पत्नी आहे H ची. H हा I चा मुलगा आहे. H I चा मुलगा आहे म्हणजे वरती जात आहे. थोडं खाली घेऊ आपण डायग्राम. F हा G चा भाऊ आहे. F हा भाऊ असल्यामुळे पुरुष त्यामुळे चौकोन. G चा भाऊ. G ही H ची पत्नी आहे. G पत्नी म्हणजे स्त्री आहे. H ची पत्नी. H पुरुष त्यामुळे चौकोन. पती पत्नी असल्यामुळे बाण दाखवायचे. H हा I चा मुलगा आहे. H I चा मुलगा आहे. I ही J ची पत्नी आहे. I पत्नी म्हणजे स्त्री झाली. J ची पत्नी. J ला चौकोन. I आणि J दोघे पती पत्नी. F चे J शी काय नाते आहे? F आणि J चे नाते आपल्याला विचारलेलं आहे. I आणि J हे दोघे पती पत्नी म्हणजे H हा J आणि I या दोघांचा मुलगा आहे. G H ची पत्नी आहे आणि F हा G चा भाऊ आहे. F चे नाते येईल मुलाच्या पत्नीचा भाऊ. ऑप्शन नंबर 4.
जर ए म्हणजे गुणिले, बी म्हणजे वजा, सी म्हणजे अधिक आणि डी म्हणजे भागाकार असेल तर खालीलपैकी कोणत्या समीकरणाचा परिणाम 9 असेल? इथे लिहिलेल्या 4 समीकरणांपैकी चिन्हे टाकल्यानंतर कोणत्या समीकरणाचं उत्तर 9 येईल ते विचारलेलं आहे. जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा गुणिले आणि भागिले जवळ कुठे येतंय तो ऑप्शन आधी चेक करायचा. ए म्हणजे गुणिले आहे आणि डी म्हणजे भागिले आहे. पहिल्या समीकरणामध्ये ए आणि डी मध्ये अंतर दिसतंय, त्यामुळे हा आपण बाजूला ठेवू. दुसऱ्या ऑप्शनमध्ये ए आणि डी इथे पण अंतर दिसतंय, त्यामुळे हे पण समीकरण आपण बाजूला ठेवू. तिसऱ्या ऑप्शनमध्ये ए आणि डी जवळजवळ दिसतोय, तिसऱ्या ऑप्शनसाठी आपण चेक करू. 8 सी म्हणजे आहे अधिक, 3 बी म्हणजे आहे वजा, 10 ए म्हणजे आहे गुणिले 2, डी म्हणजे आहे भागिले 5. 5 एके 5, 5 दुने 10, 8 आणि 3 11 वजा 2 गुणिले 2 4, 11 वजा 4 इथे 7 येतं आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 येत नाही. ऑप्शन नंबर 4साठी आपण चेक करू. 8 बी म्हणजे आहे वजा, 3 सी म्हणजे आहे अधिक, 10 ए म्हणजे आहे गुणिले 2 आणि डी म्हणजे आहे भागिले 5. 5 एके 5, 5 दुने 10, 8 वजा 3 5 अधिक 2 गुणिले 2 4, 5 अधिक 4 इथे 9 येतं आहे. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ए बी सी डी जी एच आणि आय हे एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. एक वर्तुळ काढून घेऊ. 7 लोक आहेत. 1 2 3 4 5 6 7. बी हा आयच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी बसला आहे. इथे आपण आय घेऊ. आयच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी 1 2 3 इथे येईल बी. जी हा एचच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी बसला आहे. जी आणि एच आपल्याला कोणाचीच पोझिशन माहीत नाही फिक्स. पुढे बघू. ए आणि जी यांच्या दरम्यान फक्त आय बसला आहे. ए आणि जीची पण आपल्याला पोझिशन माहीत नाही आहे. आपण पहिलं वाक्य मागे ठेवू आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यासाठी चेक करू. जी हा एचच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी बसला आहे. इथे आपण एच घेऊ. एचच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी जी म्हणजे इथे येईल जी. ए आणि जी यांच्या दरम्यान फक्त आय बसला आहे, म्हणजे इथे येईल ए आणि जीच्या दरम्यान फक्त आय. आता पहिलं वाक्य बघू. बी हा आयच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी बसला आहे. आयच्या डावीकडे म्हणजे या बाजूला तिसऱ्या स्थानी येईल बी. सी हा बीचा जवळचा शेजारी नाही. 2 ठिकाणी उरलेले आहे आता फक्त. सी हा बीचा जवळ नाही म्हणजे सी येईल इथे. उरलेला डी या ठिकाणी असेल. त्यांनी विचारले डीच्या उजवीकडून मोजल्यास डी आणि जी यांच्या दरम्यान एकूण किती व्यक्ती बसले आहेत. डीच्या उजवीकडून म्हणजे आपल्याला या बाजूला मोजावं लागेल. डीच्या उजवीकडे ए आणि आय हे 2 लोक बसत आहेत. ऑप्शन नंबर 4. खालील समीकरणात जर अधिक आणि वजा यांची अदलाबदल केली आणि गुणिले आणि भागिले यांची अदलाबदल केली तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. आधी आपण समीकरण लिहून घेऊ. 52 भागिलेचं करायचं गुणिले 15 वजाचं करायचं अधिक 189 गुणिलेचं करायचं भागिले 9 अधिकचं करायचं वजा 117. 9 एके 9, 9 दुने 18, 9 एके 9. 52 गुणिले 15 करून घेऊ. 15 दुने 30, हातच्याला 3, 15 पाचे 75 आणि 3 78.
अधिक 21 वजा 117. 780 अधिक 21. 780 आणि 20 800 आणि 1 801. 801 वजा 117. 11तून 7 गेले 4. हातच्याला 1. 10तून 2 गेले 8. परत हातच्याला 1. 8तून 2 गेले 6. 684 हे आपलं उत्तर पाहिजे. ऑप्शन नंबर 4. खालीलपैकी कोणता अक्षर संख्यासमूह दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाची जागा घेऊन ती तार्किकदृष्ट्या पूर्ण करेल? GKO 11, IMQ 13, KOS 15, MQU 17. प्रश्नचिन्ह. इथे संख्यांची सिरीज पाहिली तर 2-2 ने वाढत गेलेली आहे. 11, 13, 15, 17. पुढे यायला पाहिजे 19. 19 ऑप्शन नंबर 1 आणि 4 दोन्हींमध्ये आहे. ऑप्शन नंबर 2 आणि 3 कॅन्सल झाले. आता आपण अल्फाबेटची सिरीज बघू. Gच्या पुढे आहे आयच्या पुढे केच्या पुढे M, म्हणजे एक एक अल्फाबेट सोडलेला आहे. GHI, JK, LM, NO पाहिजे. आता O आहे ऑप्शन नंबर 4मध्ये. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असेल. इंग्रजी वर्णमालाक्रमानुसार दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? LJQ, NLS, PNU, RPW. प्रश्नचिन्ह. इथे 4ही ऑप्शन पाहिले तर 4ही ऑप्शनमध्ये पहिला लेटर T कॉमन दिसतोय, त्यामुळे पहिलं लेटर चेक करायची गरज नाही आहे. दुसऱ्या लेटरसाठी आपण सिरीज चेक करू. JLNP. इथे प्रत्येक अल्फाबेटमध्ये एक एक अल्फाबेट सोडलेलं दिसतंय. JKLMNOP. पीच्या पुढे दुसरा अल्फाबेट QR पाहिजे. आता तिसऱ्या अल्फाबेटसाठी सिरीज चेक करू. QSUW. इथे पण एक एक अल्फाबेट सोडलेला दिसतोय. QRSTU VW. डब्ल्यूच्या पुढे दुसरा अल्फाबेट XY TRY. ऑप्शन नंबर 3मध्ये दिसतंय. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. दिलेल्या पर्यायांमधून असा अंक निवडा जो खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल. 139, 136, 131, 124, 115. प्रश्नचिन्ह 91. इथे संख्या कमी होत गेलेल्या असं दिसतंय. 139 मधून 3 वजा केले तर 136 येत आहे. 136 मधून 5 वजा केले तर 131 येत आहे. 131 मधून 7 वजा केले तर 124 येत आहे. 124 मधून 9 वजा केले तर 115 येत आहे. म्हणजे इथे 2-2 नी वजाबाकी वाढत चालली आहे. पुढे आपण 115 मधून 11 वजा करू. 115 मधून 11 गेले 104 येईल. पुढे 91 साठी पण चेक करू. 104 मधून जर 13 वजा केले तर 91 येत आहे. म्हणजे 104 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.